हॅलो ट्रेडर्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे फॉरेक्स ट्रेडिंग करत असताना कशा प्रकारे कोणत्या क्वालिटीज आपण ब्रोकरमध्ये पाहिल्या पाहिजेत, लाईक जे ब्रोकरेज असेल किंवा विड्रॉल रिक्वेस्ट असेल किंवा विड्रॉलच्या वेळेस जे चार्जेस असतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आशा करतो तुमचे ब्रोकर रिलेटेड जे काही डाऊट्स असतील ते या व्हिडिओमध्ये पूर्णपणे निघून जातील आणि जे क्लीन ट्रेडिंग आहे किंवा क्लीन जे आपलं इन्कम आहे त्याच्यावरती आपलं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होईल. आणि जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण एकदम डीप मध्ये नॉलेज येईल. तर जास्त वेळ न घालवता आपण ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो ब्रोकर चॉईस करताना सगळ्यात पहिली क्वालिटी असते ती म्हणजे त्यांचं जे पेमेंट आहे, आपल्याला जे विड्रॉल येणार आहे ते कशा स्वरूपात होतं किंवा डिपॉझिट जे होतं ते कशा स्वरूपात होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपलं इंडियामध्ये आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो ते इलिगल किंवा लिगल हे कसं असतं. कारण जर समजा आपलं पेमेंट जे आहे ते आपण आयएनआर मध्ये करतो, ते आयएनआर जर समजा कन्वर्ट आपण केले आणि ते जर बाहेरच्या कंट्रीमध्ये कन्वर्ट झाले तर ते इलिगल असतं. कारण आपला गव्हर्नमेंटचा रूल काय असतो की आपलं जे पेमेंट आहे तो पेअर टू पेअर झालं पाहिजे. म्हणजे पेअर टू पेअर म्हणजे काय, P2P पेमेंट त्याला असं बोलतात. ते कशा प्रकारे झालं पाहिजे, आपलं जे पेमेंट आहे ते आपलं आपल्याच कंट्रीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे जे आयएनआर आहे ते आयएनआर मध्येच राहिले पाहिजेत. मग पेअर टू पेअर पेमेंट काय असतं की समजा आपलं पेमेंट जे आहे ते आपलं ब्रोकरचे जे एक्सचेंजर असतात ते एक्सचेंजर आपल्याच कंट्रीमध्ये असतात. मग ते त्यांच्याकडे आपण पेमेंट करायचं असतं आयएनआर मध्ये आणि मग नंतर ते आपल्याला डॉलर्स जे आहेत ते त्यांच्या जे दुबईचं असेल किंवा कुठलं एक्सेट्रा ऑफिस असेल तिथून जे आहे आपल्याला कन्वर्ट करून आपल्या MT5च्या अकाउंटमध्ये देतात. आणि त्याच्यावरती आपण जे आहे ते ट्रेडिंग करून जो काही प्रॉफिट होतो तो आपल्याला तिथल्या एक्सचेंजर तर्फे, आपला जो इंडियातला एक्सचेंजर आहे ज्यांना आपण डिपॉझिट केलं होतं त्यांच्यातर्फेच आपल्याला आयएनआर मध्ये जे आहे ते पेमेंट भेटतं. त्याच्यामुळे हे लिगल वे आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. मग जर आपलं असं पेअर टू पेअर म्हणजे P2P पेमेंट असेल तर आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे तरच आपलं जे आहे ते एकदम लिगली आपण जे आहे ते फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करू शकतो. आता आपला सेकंड पॉइंट आहे, त्याचं नाव आहे की सगळ्यात कमी स्प्रेड असला पाहिजे. स्प्रेड म्हणजे काय, ब्रोकरेज. आता काही ब्रोकर काय करतात की त्यांचे स्प्रेड जे असतात म्हणजे ब्रोकरेज जे असतं ते डायरेक्ट 5-10 पीप पर्यंत असतं. मग त्याच्यामध्ये त्यांना काय सब ब्रोकर्स खूप असतात, त्याच्यामुळे त्यांना ते वाटायचं असतं. एक्सेट्रा काय असेल ते असेल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला काय की स्प्रेड जो आहे तो कमी लागला पाहिजे. तो किती लागला पाहिजे, 1-2 पीप. ओके, 2 पीप टू 3.5 पीप पर्यंत आपल्याला जे आहे ते ब्रोकरेज लागलं पाहिजे. हे एकदम कमी आहे. याच्यापेक्षा अजून कमी भेटत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे, परंतु 2 ते 3 पीप पर्यंत जे आहे ते आपलं ब्रोकरेज गेलं म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.01 ने तुम्ही ज्यावेळेस ट्रेड घेता त्यावेळेस तो मायनस मध्ये ओपन होतो. तो मायनस मध्ये 30 ते 35 सेंटच्या आसपास, 20 ते 35 सेंटच्या रेंज मध्येच ओपन झाला पाहिजे. तर ते जे ब्रोकरेज आहे ते एकदम सिक्युअर आणि एकदम कमी आहे. ठीक आहे, ओके. तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे की डिपॉझिट आणि विड्रॉल करताना आपल्याला चार्जेस आहेत ते चार्जेस एकदम कमी लागले पाहिजेत. आता काही ब्रोकर मध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही विड्रॉल करता त्यावेळेस आपल्या फॉर एक्झाम्पल एक 500 ची अमाऊंट आहे, $500 तुम्ही ज्यावेळेस विड्रॉल करणार आहे बँक अकाउंटमध्ये, तर बँक अकाउंटमध्ये विड्रॉल करत असताना ज्यावेळेस तुम्ही रिक्वेस्ट टाकता त्यावेळेस तुम्हाला इमिजिएट 10% जे आहे ते ब्रोकरेजला चार्जेस म्हणून द्यावे लागतात. ठीक आहे, मी अशा खूप साऱ्या ब्रोकरकडे पाहिलं आहे की एवढे मोठे चार्जेस ते त्यांच्याकडून घेतात क्लायंट्स कडून. तो आपल्याला काय करायचंय, एक तर फिक्स रेट असला पाहिजे किंवा फ्लक्च्युएट असेल तरी चालेल, परंतु डिपॉझिट करताना ऍटलिस्ट फक्त ₹1 आपल्याला द्यायचा आहे $1 पाठीमागे आणि विड्रॉलच्या वेळेस सुद्धा आपल्याला ₹1 द्यायचा आहे. आणि फॉर एक्झाम्पल जर समजा असं असेल की 91 ने, आता माझं जे विड्रॉल किंवा डिपॉझिट होतं 91 ने माझं डिपॉझिट होतं आणि विड्रॉल जे होतं ते आपलं ₹90 ने होतं. ठीक आहे, तर मग आपण डिपॉझिट जे करतो ते आपण एकदाच करतो, त्यामुळे आपल्याला फक्त ₹1 जास्त द्यायचं, परंतु विड्रॉल जे आहेत आपल्या ते विड्रॉल आहे ते आपल्याला ₹90 ने भेटणार आहेत. म्हणजे जर समजा आता डॉलर आहे तो 82, 83, 84, ₹85 काय असेल ते असेल, त्या रेटने जर समजा चालू असेल आणि आपल्याला ₹90 ने जर विड्रॉल भेटत असेल तर आपल्याला तिथं जागच्या जागी $1 पाठीमागे आपल्याला 4, 5, 6, 7 रुपयापर्यंतचा प्रॉफिट काहीही न करता होऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक क्वालिटी आहे की विड्रॉल अँड डिपॉझिट करताना ₹1 चार्जेस सगळेच पे करतात जे जेन्युइन ब्रोकर आहेत ते. जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज जर कोणी विड्रॉल चार्जेस जर घेत असेल तर थोडंसं केअरफुल राहा. ओके, देन आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे की विड्रॉल जे आहे ते आपलं लवकरात लवकर झालं पाहिजे. आता आपण इंडियन मार्केटला जरी पाहिलं तरी सुद्धा इंडियन मार्केटला जे विड्रॉल आहे, जे ब्रोकर जे कोणी असेल, एंजल वन वगैरे सगळे जे ब्रोकर आहेत, झिरोदा वगैरे, ते ब्रोकर विड्रॉल कधी देतात, 1 दिवसाचा टाइम लागतो. ठीक आहे, आज विड्रॉल टाकले सकाळपर्यंत जमा होतं.
ठीक आहे, असू देत, काही प्रॉब्लेम नाही. 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला विड्रॉल होते. परंतु फॉरेक्स मध्ये असे काही ब्रोकर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता मी जे काम करतोय, म्हणजे माझे जे ब्रोकर आहेत ज्यांच्याकडे माझा अकाउंट ओपन आहे, तर त्यांचं काय होतं की विदिन 1 आवर, ओके, विदिन 1 आवर जे आहे, एका तासाच्या आतमध्ये जे विड्रॉल आहे आपलं, हे पूर्णपणे अकाउंटमध्ये माझ्या लगेच बँक अकाउंटमध्ये क्रिएटेड होतं. त्याच्यामुळे जेवढा कमीत कमी टाइम आपल्याला लागतो तेवढं चांगलं आहे. कारण इन केस काय होतं की आपले जे MT5 मध्ये पैसे जे पडून असतात आणि आपल्याला इमर्जन्सीमध्ये जर समजा पैसे लागले आणि ते 1-2 तासामध्ये लगेच आपल्याला कुठं हॉस्पिटल असू देत किंवा काय असू देत ते लागणार आहे, तर आपल्याला इमिजिएट विड्रॉल यासाठी पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे यावरती पण आपल्याला फोकस केला पाहिजे. तर अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे आपला नेक्स्ट पॉइंट आहे, तो म्हणजे सपोर्ट सिस्टीम. आता ब्रोकरशी आपल्यासोबत कशा प्रकारे कॉन्टॅक्ट आहे किंवा कोऑर्डिनेट आहे, या सगळ्या गोष्टीवरती खूप डिपेंडेड आहेत या सगळ्या गोष्टी. कारण ज्यावेळेस इन केस असं शक्यतो काही होत नाही, ठीक आहे, जेन्युइन ब्रोकर आहेत त्यांच्याकडे एकदम सिस्टम जे आहे ते एकदम क्लीन अँड क्लिअर असतं, त्याच्यामुळे काही डाऊट येत नाही. परंतु जर समजा तुम्ही डिपॉझिट केलेलं आहे आणि डिपॉझिट केल्यानंतर समजा डिपॉझिट झालेलं नाहीये, तर मग त्या केसमध्ये आपल्याला काही असे ब्रोकर आहेत, नाव नाही घेत मी, तर त्यांच्याकडे फक्त मेल सिस्टीम असते, ठीक आहे, मेल सिस्टीम असते. तर मेल सिस्टीम वरती ज्यावेळेस आपण त्यांना मेल करतो त्यावेळेस ते क्यू मध्ये जातात, एका रांगेमध्ये जातात. देन ज्यावेळेस आपला नंबर येतो त्यावेळेस त्यांचं जे सपोर्ट पर्सन आहे ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि जर मग सोल्युशन देतात. परंतु इन केस समजा जर आपलं काही सोल्युशन नाही आलं तर आपण कोणाला बोलू नाही शकत आहे, कारण ते ब्रोकर कोण आहेत काय आहेत ते आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळं आपल्याला पर्सन टू पर्सन जर डायरेक्ट सपोर्ट भेटत असेल, इन केस जर एक्सचेंजर आहे ते एक्सचेंजर आपले इथलेच असले, जे ओळखीचे असले, जे की माझे आहेत, त्यामुळे काय मला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जर समजा अशा प्रकारे काही असेल तर मग आपल्याला समजा इन केस काय प्रॉब्लेम आला, डिपॉझिट मध्ये काय लेट झालं किंवा डिपॉझिट जे तुम्ही केलेलं आहे पोर्टलवरून त्याच्यामध्ये काही जर समजा तुम्ही चुकीचं काय टाकलेलं असेल, अमाऊंट वगैरे चुकली असेल आणि जर डिपॉझिट फेल झालं असेल, तर मग आपल्या पैशाचं काय, कसे जाणार, कुठे येणार, आपल्या MT5 ला कधी येतील, हा सगळा जो कॉन्टॅक्ट आहे तो हा सगळा कॉन्टॅक्ट आहे ना आपल्याला पर्सन टू पर्सन जर असेल की डायरेक्ट आपण कॉल करून बोलू शकतो की बाबा माझं जे आहे सर असं विड्रॉल आहे किंवा डिपॉझिट आहे ते अडकलेलं आहे, तर मी कशा प्रकारे कोणत्या काय गोष्टी करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी पर्सन टू पर्सन जर असेल तर ते खूप म्हणजे खूप चांगले. ओके, देन आपला नेक्स्ट पॉइंट आहे की स्लिपेज आणि होल्डिंग चार्जेस, त्याला स्वॅप चार्जेस असे बोलतात. ओके, तर हे सगळं आपल्याला नाही लागलं पाहिजे, ठीक आहे, स्लिपेज नाही लागलं पाहिजे आणि स्लिपेज आणि थोडंसं हँडरायटिंग खराब आहे समजून घ्या. ओके, स्लिपेज आणि होल्डिंग चार्जेस म्हणजे त्याला स्वॅप चार्जेस असे बोलतात. स्वॅप चार्जेस ते आपल्याला बिलकुल या ठिकाणी फॉरेक्स मध्ये लागत नाही. आता काही काही ब्रोकर काय करतात की स्वॅप चार्जेस ठीक आहे, स्लिपेज नाही लागत, परंतु स्वॅप चार्जेस आहेत म्हणजे होल्डिंग चार्जेस आहेत. तुम्ही जेवढा वेळ ट्रेड होल्ड करणार आहे त्याचे पण ते चार्जेस घेतात पर्सेंटेज वाईज, ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला फॉरेक्स मध्ये जे काय आता म्हणजे माझे पर्सनली ब्रोकर आहेत ते तर मला असे कोणत्याही प्रकारचे कोणते चार्जेस आपल्याला अप्लाय नाही करत. त्याच्यामुळे एकदम सेफेस्ट आहे आपल्याला, जेणेकरून जे आपला प्रॉफिट होतो तो पूर्णपणे प्रॉफिट आपला जो आहे तो अकाउंटमध्ये आला पाहिजे. त्याच्यातून स्वॅप चार्जेस म्हणजे होल्डिंग चार्जेस जे आहेत ते कट नाही झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त बेनिफिट होऊ शकतो. या सगळ्या क्वालिटी असतात की चांगल्या ब्रोकर चॉईस करण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपण जे मेहनत घेतो आहे की आपल्या मराठी लोकांना सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजण्यामध्ये खूप मदत होईल. आणि जर अशाच प्रकारे तुम्हाला जर ब्रोकर्समध्ये क्वालिटी हवे असतील आणि जर तुम्हाला सापडत नसतील तर काळजी करू नका, तुमचा माणूस इथं बसलेला आहे, पूर्ण प्रकारे तुम्हाला मदत केली जाईल. आता स्क्रीनवरती डाऊन साईडला तुम्ही इथं बघू शकता नंबर ब्लिंक होतो, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केलात किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला ब्रोकर रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा एक कोणत्या क्वालिटीज आहेत किंवा काय सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे प्रोव्हाइड केल्या जातील. प्लस आपण डेली लाईव्ह स्ट्रीम पण करतो, त्याच्यामध्ये आपण लेवल्स वगैरे पण प्रोव्हाइड करतो, कॉल्स पण देतो, जेणेकरून तुम्हाला जे काय आहे ते प्रॉफिट सुद्धा होऊ शकतात, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर येणारे सगळे कंटेंट आणि आपले जे काही स्ट्रीम्स आहेत त्या मिस न करण्यासाठी तुम्हाला खाली रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. देन जे बेल आयकॉन येईल किंवा एक घंटा येईल त्याच्यावरती ऑल वरती सिलेक्ट करायचे, जेणेकरून येणाऱ्या जे काही व्हिडिओज असतील किंवा ज्या स्ट्रीम्स असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येऊन जाईल. तर आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हॅव अ प्रॉफिटेबल डे. बाय बाय.